औसा तालुक्यात हृदयद्रावक घटना. ऊस टाकताना शेतकरी हार्वेस्टर मध्ये ओढला गेला, शरीराचे झाले तुकडे. शेतकऱ्याचा हार्वेस्टर मध्ये करुण अंत. पत्नी मुलगा शोध घेत राहिले, चालकाने 5 तास सत्य लपवले. भयंकर. ऊस तोडणी यंत्रात अडकून बळीराजाचा मृत्यू. आशिव परिसरात शोककळा. मानवता हरवली. मशीनमध्ये शेतकरी चिरडला गेला, तरी चालकाने बनाव रचला. पोलिसांच्या एंट्रीने फुटले बिंग. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातून माणुसकीला काळीमा फासणारी आणि काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. स्वतःच्या घामातून पिकवलेला ऊस कारखान्याला जात असताना तोच ऊस एका शेतकऱ्यासाठी काळ ठरला आहे. औसा तालुक्यातील आसिव येथील शेतकरी शंकर प्रभाकर सावंत यांच्या ऊसाला तोड आली होती. बुधवारी दुपारी हार्वेस्टरच्या साहाय्याने ऊसतोड सुरू होती. बाजूला पडलेला ऊस मशीनमध्ये टाकत असताना अचानक शंकर सावंत यांचा हात मशीनमध्ये अडकला आणि पाहता पाहता पूर्ण शरीर मशीनमध्ये ओढले गेले. ही घटना इतकी भीषण होती की त्यांच्या शरीराचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घडल्यानंतर हार्वेस्टर चालकाने मदतीसाठी आरडाओरडा करण्याऐवजी किंवा माहिती देण्याऐवजी मशीन बिघडले आहे असा बनाव रचला. दुसरीकडे मयत शंकर याची पत्नी मुलगा तासनतास त्यांचा शोध घेत राहिले. तेव्हा त्यांनी चालकाला विचारले, तेव्हा त्याने मला काही माहित नाही असे निर्दयी उत्तर दिले. शेवटी हार्वेस्टर चालकाने पोलिसांना माहिती दिली आणि रात्री 7 वाजता जेव्हा पोलीस शेतात पोहोचले तेव्हा हा भयानक प्रकार उघडकीस आला. एका शेतकऱ्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.